आजचा दिवस खूप बोर गेला, कारण गावावरनं आली, पुन्हा जालन्याला गेली, स्टॉल लावला. जालन्याला जाता जाता माहीत पडलं की मामाचा मुलगा माझा एक्सपायर झाला. ॲक्च्युली त्याच्या किडन्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे आज जालन्यावरनं लवकर परत आली. खरंच म्हणतात ते खरं आहे. मौत का कोई OTP नाही. आता OTP नसेल येत तरी पण आपण आपलं शरीर जपावं. आणि मी पण माझं शरीर खूप खराब केलं. मला BP आहे, शुगर आहे. चालत राहत नाही गोष्टी. मग काहीच, आजचा दिवस असा गेला माझा हलका फुलका, गम खुशी दोन्ही सोबत. उद्याचं नियोजन काय करावं ते समजून नाही राहिलं. दुविधेमध्ये आहे जरा. माणसाला कधी कधी असे अनेक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडेही नसतात. आणि कधी कधी असे प्रश्न निर्माण होतात की ते प्रश्न पण आपल्या लक्षात येत नाही की आपल्या माइंडमध्ये काय चालू आहे, तेच आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही. आणि ते ज्या दिवशी लक्षात येईल ना, म्हणजे बरेच प्रश्न असे सुटतील. मग बाकी गाईच. बाकी काय चालू आहे ना. कुंभमेळ्यात जाणं झालं नाही. ठरवलं होतं की महाकुंभमेळ्यात जाऊ. म्हणतात महाकुंभमेळ्यात गेल्यानंतर आपले जे पाप आहे ते धुतले जातात. असं असते का हो? कुंभमेळ्यात गेल्यावरच पाप धुतले जातात का? कशाला कुंभमेळा पाहिजे पाप धुण्यासाठी? अगर कधी आपल्याच्यानं चुकून कोणती गलती झालेली आहे तर ती गलती सुधारावं ना. आपण सुधारली तर कोणत्याच कुंभमेळ्याची गरज पडणार नाही. ॲक्च्युली माझ्या लाईफचा काय फंड आहे मलाच कधी कधी समजत नाही. कधी काय तर कधी काय. मी काय करते काय बोलते काही समजत नाही कधी. आता थोड्या वेळाने दूध गरम करते, चहा घेते. ॲक्च्युली मला या महिन्यामध्ये चहा सोडायचा होता, पण चहा सुटत नाही माझा. काय करू सांगा, काय करू मी. चहा सुटला. रात्री पण जेवण झाल्यानंतर मी चहा घेते. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, मला झोप येत नाही. चहामुळे झोप येत नाही ना. चहा हा न झोप येण्यासाठी पितात लोक, पण मी माझ्या लाईफमध्ये चहाला इतकं महत्त्व देऊन दिलेलं आहे की मला झोप येण्यासाठी मी चहा पिते. उलटा सर्कल चालू आहे माझं बोलणं. कुंभ रास आहे माझी सुनीता नावानी. आणि माझी जे जन्म नाव आहे ते दीपावली आहे, म्हणजे दीपाली. हां, तर त्याला मीन रास आहे. आता ही कुंभातली निघाली ना 7.5, ती मीनमध्ये जाऊन बसणार आहे बा. आणि मीनमध्ये जेव्हा गेली म्हणजे ही 7.5 संपू आहे, 6 महिन्यात संपून जाईल. पण मग ती 7.5 चालू होईल. आणि कोणी म्हणते की चालू नावापेक्षा तुमचं जे जन्म नाव आहे त्याच्यामध्ये 7.5 आहे. 7.5 तर देवाला पण नाही सुटली.
आपल्यासारख्या मानवाला काय सुटे या नशिबात कितीच साडेसाती आहे का जिंदगीभर साडेसाती चालूच राहते काय तेच मला समजत नाही ॲक्च्युली. आज भाजीपाला पण घ्यायचा होता पण भाजीपाला काही घेणं झाला नाही. ॲटोवाले जे भाऊ होते जे माझे नेहमीचे ते काही आले नाही, दुसरे होते ते काही चौकामध्ये त्यांनी ॲटो थांबवली नाही. मी पण काही म्हटलं नाही, म्हटलं जाऊ हे नवीन आहे उद्या जाऊ तिकडे तर मग घेऊ काहीतरी. पण मग उद्या माझा विचार चालू आहे जालन्याला जाऊन स्टॉल लावायचा, बघूयात काय होते तर. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं, है ये कैसी डगर चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. बरोबर. यूट्यूबवर चॅनल काढलं, म्हटलं चला त्याच्या माध्यमातून काहीतरी नवीन युनिक करू आपण. आणि गाईज तुम्ही एवढे आहे माझ्या चॅनल सबस्क्राईब करत नाही आहे, व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक पण करत नाही. प्लीज गाईज मला खूप गरज आहे, प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर प्लीज प्लीज शेअर करा. मला व्हिडिओ काढायच्या बाबतीत बंदी आहे, म्हणजे कशी मला आता गाण्याचे वगैरे व्हिडिओ मला पण जास्त काही आवडत नाही असे, पण फॅमिली सगळं पाहून आपल्याला करावं लागतं आपलं स्टेटस पाहून. आणि गाण्याचे व्हिडिओ काही चालत पण नाही एवढे, विषय तो पण नाही. मग बाकी काय सांगू. सात आठ दिवस मी घराच्या बाहेर होते. मला आता घरातलं झाडं काढायचं आहे आणि घराची पण साफसफाई करायची आहे. पुन्हा परत मी 5 किंवा 6 तारखेला नांदुराला जाणार आहे. उन्हाळा पण चालू झाला खूप आणि जालन्याला खूप तपत होतं. आणि बाहेर निघालो एक्झिबिशन हॉलमधून तर कुल्फी घेतली. ती कुल्फी एवढी खराब होती की त्याला चवच नव्हती काही. असं वाटत नव्हतं आपण कुल्फी खात आहे म्हणून, काहीतरी वेगळंच वाटत होतं असं. आता दूध गरम करते, चहा घेते, फ्रेश होते आणि थोडंफार गटाचं बैठक अहवाल लिहिणं आहे तो लिहून काढते. ओके. आणि माझा डेली एक लॉंग व्हिडिओ, एक शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह मी 8:30 किंवा 9 किंवा 9:30च्या दरम्यान लाईव्ह राहणार आहे. माझे फिक्स टाईम लाईव्हचे आता कंटिन्यू 10 मिनिट का होईना, पण प्लीज अगर कधी तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं आहे, काही विचारायचे प्रश्न वगैरे असेल तर प्लीज तुम्ही लाईव्ह या, सबस्क्राईब करा, कमेंट करा. प्लीज मला सपोर्ट करा प्लीज. आता मी एका महिन्यानी म्हणजे मार्च महिना संपल्यानंतर एप्रिलमध्ये माझे अजून एक चॅनल चालू करणार आहे, 2 चॅनल चालू करणार आहे.
मी एक रेसिपीचं चालू करणार आहे आणि अँग्री सुनीता म्हणजे खाऊ राहिली मी असं एक चॅनल चालू करणार आहे. लोकेशन बघते आता की माझ्या चॅनलसाठी म्हणजे माझ्या व्हिडिओजसाठी लोकेशन कोणतं चांगलं आहे त्यानुसार मी लोकेशन म्हणजे लोकेशन शोधत आहे. चांगलं लोकेशन भेटल्यानंतर माझं त्याच दिवशी स्टार्ट होऊन जाईल. सो ऑल द बेस्ट नाही करणार मला. प्लीज कमेंट करा माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. प्लीज कमेंट करा आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा माझा. प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ चांगला आवडला तर प्लीज शेअर करा. आणि तुमचे जे कोणी ओळखीचे वगैरे असतील, परिवारवाले, मित्र, फ्रेंड वगैरे असतील तर त्यांना सांगा सुनीता मोकाशे हा माझ्या चॅनलचं नाव आहे. ते प्लीज सबस्क्राईब करायला लावा आणि व्हिडिओ बघा माझे. आता याच्यानंतर तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहे ते खूप छान मिळतील. आणि पुढच्या महिन्यात नवीन मोबाईल घेतल्यानंतर तर व्हिडिओ चांगलेच राहणार आहे. ओके, गुड नाईट. मी लाईव्ह येणार आहे 8:30 ते 9:30पर्यंत. प्लीज तुम्ही लाईव्ह या. प्लीज गाईज. आता फिक्स टाईम राहणार लाईव्हचा. आणि रोज एक पोस्ट टाकणार आहे मी. फोटो तुम्हाला कधी आवडलं ती पोस्ट तर प्लीज त्याला लाईक करा. ओके, बाय.